नमस्कार. आज मी एक वेगळ्याच प्रकारची छान झणझणीत अशी मजा येईल अशी भाकरीबरोबर खायची वांग्याची भाजी आहे तुम्हाला दाखवणार आहे. ती म्हणजे वांग्याची घोटलेली भाजी. हा एक वेगळाच प्रकार आहे. विदर्भात आणि वऱ्हाडात वगैरे हा खाल्ला जातो, भंडारात वगैरे. मग तर त्याचं साहित्य काय लागतं ते बघूया. हे थोडेसे वांगे घेतलेले आहेत मी, घरात खपतील तेवढेच वांगे घेतलेले आहेत. ह्याची देठं काढून घेतलेली आहेत. कान काढायचे आहेत आपल्याला, ते मात्र तुम्हाला नंतर काढून दाखवते मी. ही कांद्याची पेस्ट घेतली आहे आणि एक आलं लसूण घेतलेलं आहे. हे थोडेसे शेंगदाणे, थोडासा चमचा 2 चमचे तीळ आणि हे थोडंसं किसलेलं खोबरं आणि ही कोथिंबीर आणि बाकी हळद, तिखट, मीठ, मसाला. चला आता आपण बाकीची प्रोसिजर करूया. याचे कान काढून घेऊया पट दिवशी. हे काही विशेष नाही आहे आणि आपल्याला हे चिरून घ्यायचे आहेत. एकतर काय आहे की आपल्याला ही भाजी घोटलेलीच करायची असते, त्यामुळे वांग्याचे मोठे मोठे तुकडे करण्यात काही अर्थ नसतो. छानपैकी बारीक बारीक तुकडे करून घ्यावे, म्हणजे पट दिवशी 3-4 मिनिटात शिजून जातात ते. कारण एरवी तरी घोटायचीच आहे भाजी, त्यामुळे वाकडे तिकडे सपासप तुकडे करून घ्यावेत. छानपैकी अतिशय टेस्टी होते भाजी ही. साधारण भंडारात वगैरे खाल्ली जाते भाजी आणि पोटभर खाल्ली जाते. लोक डबेच्या डबे घेऊन घरी जातात भंडाऱ्यानंतर. खरं सांगते, पोक नाही मारत आहे. हे बघा, आता आपण पुढची प्रोसिजर करतो आहोत. सगळे भाजून घेते मी, तिन्ही पण मसाले जिन्नस. खोबरं थोडंसं ब्राउनिश कलरवर भाजून घ्यायचं आहे पटापट. आणि अतिशय पटकन होते, काही फारशी अवघड नाही आहे. हे मिक्सर पॉटमध्ये मी खोबरं काढून घेतलेलं आहे. आता आपण तीळ भाजून घेऊया. हे तीळ टणाटण उडायला लागले आहेत म्हणून मी त्याच्यावरती झाकण पकडलं आहे. लाह्यांसारखे उडतात येतात. हे बघा, आता आपण शेंगदाणे तळून घेऊयात. आता मी तळून का घेते, तुम्ही म्हणाल की भाजून पण झालं असतं हे, पण आतपर्यंत कच्चे राहतात शेंगदाणे कुठेतरी. सो मी तळून घेते. ही मंद आचेवर तळून घेतले ना, म्हणजे आतपर्यंत छानपैकी कुरकुरीत होतात आणि याची टेस्ट वेगळी होते. थोडे करून बघा हे हॅक, छानपैकी याची टेस्ट जरा वेगळी लागते. हे आता थोडेसे लालसर झाले रंगावर की काढून घ्यायचे आहेत वाटीमध्ये आणि हे पण त्या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे. आपण आता या तापलेल्या तेलामध्येच आलं लसूण टाकूया. आलं लसणाची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट पण त्याच्यातच टाकून घेऊया. हा तडा जरा उडतोय त्यामुळे मी झाकण धरलंय वरती. हे बघा, ही कांद्याची पेस्ट पण टाकून घ्यायची आहे आणि तो तडका थोडासा शांत झाला ना की आपण झाकण काढूया. हे बघा, हे अतिच इकडे तिकडे उडतंय. बरेच वेळा इकडे तिकडे उडत असेल तर गॅस लगेच कमी करावा किंवा बंद करावा, नाही तर झाकण तरी टाकावं, म्हणजे सगळा गॅस खराब होणार नाही, गॅसची शेगडी. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे मी. आता कोथिंबीर एका 3 स्टेजेसवर मी ॲड करत चालणार आहे. आपण याच्यात आता वांग्याचे तुकडे टाकून घेऊया. हे बघा, वांग्याचे बारीक तुकडे केलेले आहेत मी. तुम्ही चक्क चॉप केले तरी चालतं. हां, काहीही हरकत नाही, कारण आजकाल चॉपर्स वगैरे घरोघरी असतात. सो चक्क चॉप केली तरी चालते. पण आधीच कुकरमध्ये शिजवून घेण्याचे प्रॅक्टिकल करू नका, कारण मी ते करून पाहिलं आहे. मिळमिळीत होते भाजी. काय माहिती कशामुळे झालं असं माहीत नाही मला. आता आपण हे तिन्ही जिन्नस, चारी जिन्नस टाकून घेऊ याच्यामध्ये. तर कुकरमध्ये हे वांगे शिजवून घेतले तर भाजी जरा मिळमिळीत झाली आणि काहीतरी टेस्ट बदलली. मला माहिती नाही कशामुळे झालं असं, पण ही ह्याच प्रकाराने भाजी छान होते. सो आता आपण पाणी वाढवून घेतलं आहे आणि हे मी माझ्याकडचे 2 मसाले टाकलेले आहेत. एक जरा काळा मसाला टाकला आहे आणि एक माझा घरगुती केलेला म्हणजे मी केलेला मटन मसाला केला आहे, मटन चिकन मसाला, तो टाकलेला आहे. तर त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, लिंक दिलेली आहे. तसा करून ठेवला तरी चालतो. अगदीच मालवणी फिश मसाला, मच्छी मसाला वगैरे असं टाकू नका, त्या मसाल्यांनी टेस्ट बदलते. हे आपले साधारण चिकन मसाले, मटन मसाले वगैरे हे टाकावेत, किंवा हे जे शाही मसाले आहेत. आता हे शिजू देऊ आपण छानपैकी थोड्याशा वेळ, तोपर्यंत इतर कामं होतील. आणि पुढची रेसिपी पाहिजेपर्यंत तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे छान छान रेसिपी तुमच्यासमोर आणता येतील. आता हे झाकण काढून बघा, शिजलंय मस्त. आता पळी घेऊन एक छानपैकी याच्यातल्या फोडी घुटून काढायच्या आहेत आपल्याला. त्या फोडी मोडायच्या आहेत आणि हे साहित्य सगळं, ही भाजी अशी एकजीवशी करायची आहे. जरा माझ्याकडे जडशी पळी आहे, पण आपल्याला काय असतं की हे सगळे पदार्थ एक तर मी वाट्यांनी मापं सांगत असते, तसेच खास मी काही वस्तू वापरत नाही आहे सध्या. कारण काय होतं की मी जरी कप वापरले तरी तुम्हाला ते साहित्य तुमच्याकडे असेलच याची काही गॅरंटी नाही आहे.
त्यामुळे मी साधारण वाट्यांनी तुम्हाला सगळं दाखवत असते. म्हणूनच माझ्याकडे जाड पळी आहे, पण मी ही साधारण पळी जी आहे त्यांनीच मी घोटून काढते आहे. आता आपण ते 3 जिन्नस बारीक केलेलं होतं पावडर, तर ते टाकूया. खोबरं, तीळ आणि शेंगदाणे, तळलेले शेंगदाणे टाकलेले होते आपण याच्यामध्ये, ते टाकून घेते. याला मिळवून घेऊया छान. आता मीठ कमी पडेल थोडंसं, पण ते तुम्ही नंतर भाजीची टेस्ट आपापल्या हिशोबाने वाढवून घ्या. याच्यात आता वांग्याच्या थोडंसं दाटसर झालं आहे, त्यामुळे आता आणखीन घोटणं सोपं झालं आहे. याच्यामध्ये ज्या मोठ्या अशा वांग्याच्या फोडी अपॅरेंटली दिसतील त्या छानपैकी घोटून घ्या. मस्त. हे बघा, आणि इतकी टेस्टी होते ना भाजी की भंडाऱ्यामध्ये असे अक्षरशः तुटून पडतात लोक, घोटलेली भाजी असली इतकी. आणि एक स्पेशल असा छान माहोल असतो झालेला की हा 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 घोटलेली भाजी आहे, घोटलेली भाजी आहे. तेल लिमिटेड टाका. तेल कारण भंडाऱ्यांमध्ये वगैरे नाईलाजाने तेल जास्त असतं, थोडंसं चमचमीत दिसायसाठी किंवा हॉटेलमध्ये वगैरे. पण हॉटेलच्या सारखं हा प्रकार घरी करू नका. तेल कमीच खा, हे मी तुम्हाला सांगते आहे. एक तर काय, तुमचं जास्ती तेल टाकलं तर महिन्याचं बजेट तुमचंच बिघडेल. कारण एक तर भांड्याला चिटकून वाया जाईल, दुसरं म्हणजे नको असलेलं तुमच्या पोटात जाईल, आणि त्याच्यानंतर तुमचे दवाखाने वाढतील. कशाला हवं? छानपैकी कमीच खावं, कारण त्या 3 जिन्नसातनं तेल सुटणारच आहे. याला लिमिटेड तेल सुटतं. आता उकळणं थांबलं याचं की उरलेली कोथिंबीर आपण टाकून घेऊया आणि त्याला आता झाकण ठेवू त्याच्यावरती. गॅस बंद केलेला आहे मी. हे बघा, आता मस्तपैकी जेवण वाढू. बघा ते तेल सुटलाय की निवर. तेवढं तेल सफिशियंट होतं आपल्याला साधारण घरी खायला. याच्यापेक्षा तेल जास्त खाऊ नये. थोडंसं नाही म्हटलं तरी घातकच होतं ते, कारण बॉडीतनं ते तेल स्वच्छ करायला बॉडीला बरेचसे प्रयत्न पडतात स्वतःचे. त्यामुळे उगीच सिस्टीम दावावर लावू नये. मस्तपैकी ताट वाढून घेतलेलं आहे मी. आता याच्यामध्ये 2 लोणच्याच्या फोडी पण घेणार आहे मी घरात केलेल्या. त्याचं पण मी लिंक टाकते आहे तुम्हाला. अतिशय टेस्टी जेवण असं मस्तपैकी आडव्या हाताने 1, 1.5, 2 भाकरी कशा काय पोटात जातील ते कळणार सुद्धा नाही. खाऊन बघा जरा मस्त, आणि खुश होऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. भेटूया लवकरच दुसरी रेसिपी घेऊन.